नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज दैनंदिन चिंतन भाग 287 आणि 288. प्रथम भाग 287. श्री निसर्गदत्त महाराजांना एका साधकाने विचारले, आपण म्हणता की आपले स्वरूप नेहमी आमच्या पाशीच आहे. आपण म्हणता की आमचे स्वरूप नेहमी आमच्या पाशीच आहे, मग ते आम्हाला का दिसत नाही? आम्हाला ते का समजत नाही? यावर महाराज म्हणाले, तुम्ही नेहमी करताच स्वस्वरूप आहात. तुम्ही स्वस्वरूपात आहे असे नाही. स्वस्वरूप व तुम्ही एकच. यात काडी मात्र द्वैत नाही, यात काडी मात्र फरक नाही. पण याचा स्पष्ट असा बोध तुम्हाला नाही, कारण आपण भौतिक आणि मानसिक विश्वालाच जास्त महत्त्व दिले आहे. जेव्हा तुमचे लक्ष भौतिक किंवा मानसिकतेवरून उडते व दुसऱ्या एखाद्या भौतिक किंवा मानसिक वस्तूकडे अजून लागलेले नसते, त्या संधिकालात तुम्ही तुमच्या अगोदरपणाने असणाऱ्या असणेपणातच असता. यालाच निसर्ग स्थिती असे म्हणतात. तुमचे सदैव तुमचेच आहे. तुम्ही वेगळे व तुमचे आत्मस्वरूप तुमच्या जवळ आहे असे द्वैत नाही. यावर साधक म्हणतो, मी माझ्या स्वरूपापासून अलग आहे. याचा अंत मला कसा करता येईल? यावर महाराज म्हणतात, आपण शुद्ध असणेपणाने आहो या एकाच बोधात राहा. तुम्ही हा बोध वस्तुतः एकच आणि तसेच असा, म्हणजे हा बोधच व्हा. त्याला स्वस्वरूप असेही म्हणू नका, स्वबोध सुद्धा असेही म्हणू नका. म्हणजे मी कोणी अमुक अमुक स्वतंत्र सत्तावान किंवा अस्तित्ववान आहे यालाच मूठ माती मिळेल. मग कोणता अनुभव, कुणाचा अनुभव, असे प्रश्नच उपस्थित होणार नाहीत. साधक, तुमचा हा जो अनुभव आहे तो मला कसा मिळेल हो? यावर महाराज म्हणतात, आपण दोघे भिन्न आहोत ही वेडी समजूत तुम्ही प्रथम मनातून काढून टाका. मग तुमच्या लक्षात येईल की इथे माझा तुझा असे काही नाही. फक्त मी आहे. या मी म्हणजे आहे यातच राहा. यालाच म्हणतात अगोदरच्या असणेपणात असणे आणि तेच असा. एकदा एकाने श्री निसर्गदत्त महाराजांना प्रश्न विचारला, आपण सध्या आमची जी अवस्था आहे त्याच्या मुळाशी आमचे आत्मविस्मरणच आहे. तुम्ही म्हणता आपण कोण हे आपण विसरलो, पण माझा प्रश्न असा आहे की विसरण्यासाठी प्रथम मी स्वतःला जाणले होते काय, आणि आता मला त्याचा विसर का पडला? यावर महाराज म्हणतात, तुम्हाला खरोखरच वाटते काय की आपण कोण हे आपण विसरलो म्हणून? जेव्हा तुम्ही म्हणता मला याचा विसर पडला, म्हणजे कशाचा विसर पडला याचे ओझरते ठळक नसे नाका तुम्हाला ज्ञान आहेच. तुम्ही कशाला उद्देशून म्हणत आहात की मला याचा विसर पडला आहे म्हणून? त्याशिवाय तुम्ही कसे हे म्हणणार की मला याचा विसर पडला? एका अर्थाने स्वतःला विसरणे हे स्वतःला जाणण्यातच अंतर्भूत आहे. याला जाणीव नेणीव या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे असे आपण म्हणू शकतो. जगात गुंतून पडला की स्वतःला विसरायला होते, स्वतःत गुंतून पडलं की जगाला विसरायला होते. अगदी जग म्हणजे काय, तुम्ही म्हणजे काय, स्मृतीचा संचय, आठवणीचा आठव. या स्मृतीची व आठवाची सवय म्हणजेच तुम्ही. म्हणजेच तुमच्याच मनाने निर्माण केलेले मनातल्या मनातले जग. या दोन गोष्टी मुळात नाहीतच. तुम्ही वेगळे व स्मृती वेगळ्या असे द्वैत नाही. म्हणून याकडे लक्षच देऊ नका. त्यांना बरे वाईट म्हणू नका. फक्त आपल्या अगोदरपणाने असणाऱ्या असणेपणालाच चिटकून राहा. बाकी सर्वीकडे दुर्लक्ष करा. स्वरूप ज्ञानात वस्तुतः त्याला आठवणे नसते व विसरणे पण नसते, तर तेच होणे असते. भाग 288. जिसने खुद को जान लिया,
जिसने खुद को जान लिया उसने खुदा को पा लिया. जिसने खुद को जान लिया उसने खुदा को पा लिया. बाकी तो बस किताबों की बातें हैं, कहानियां हैं. बाकी तो बस किताबों की बातें हैं, कहानियां हैं. एका साधकाने श्री निसर्गदत्त महाराजांना विचारले, गुरूंची जागा पुस्तके, ग्रंथ वगैरे घेऊ शकतात काय? श्री महाराज म्हणाले, होय, निश्चित. ग्रंथ आणि पुस्तके गुरुची जागा घेऊ शकतात. आणि मग अशी एक वेळ येते की तुम्ही स्वतःच स्वतःचे गुरु बनता. मग अशी वेळ येते की तुम्ही स्वतःच स्वतःचे गुरु बनता. एकदा स्वतःच स्वतःचे गुरु झाले की मग माणूस पुस्तक, ग्रंथ वगैरे वगैरे यांना हातही लावत नाही. साधक, मी रमण महर्षी श्री रमण महर्षी म्हणत, खरं हृदय उजव्या बाजूला आहे हे खरे आहे काय? यावर महाराज म्हणाले, तुम्हाला काय वाटते? तुमचा कल कुठे आहे? तुम्ही कोणता मार्ग धरला? साधक म्हणतो, योगी अरविंद यांचा. महाराज म्हणाले, मग काय अडचण आली तुम्हाला? लोक सर्व गोळा करून वाचून वाचून सगळं काही वाचतात. मग इथे माझ्याकडे येतात. माझे म्हणणे असे आहे की माझ्याकडे येण्याआधी ते सर्व काही वाचलेले, ऐकलेले विसरा. जमेल का तुम्हाला हे? एखादी गोष्ट ऐकताना, एखादा ग्रंथ वाचताना, एखाद्याच्या उपदेशानुसार वागताना त्या नेमक्या क्षणी तुम्ही स्वतःला नक्की काय समजून ऐकता? नक्की काय समजून वाचता? जेव्हा तुम्ही चालता, तेव्हा तुम्ही स्वतःला युरोपियन म्हणूनच चालता ना? काय बरोबर आहे ना? साधक म्हणाला, हो, मी युरोपियन आहे हे मी कसे विसरू शकू? महाराज यावर म्हणतात, तुम्ही एखादी गोष्ट बुद्धीद्वारे समजता की ज्यामुळे बुद्धी वापरणे तुम्हाला शक्य होत आहे, त्याद्वारे समजता. तुम्ही काही वाचता तेव्हा जे काही समजते किंवा समजत नाही, हे कशामुळे शक्य होत आहे? हे जे आहे ते जे अगोदरपणाने असणारे असणेपणच आहे. त्याला तुम्ही काय म्हणाल? साधक म्हणतो, त्याचे वर्णन कोण करणार? महाराज म्हणतात, ज्याचे वर्णन होऊ शकत नाही ते अगोदरपणाने असणारे जे असणेपण आहे तेच तुम्ही स्वतः आहात. मग लक्षात ठेवा, तुम्ही आणि तुमचे असणेपण असे द्वैत इथे नाही, फक्त असणेपण. यालाच इतर नावे देण्याची काही जरुरीच नाही. कशाला द्यायची? जास्तीचे नावे देऊन मूळ समजामध्ये जर यत्किंचितही स्पष्टता येत नाही, उलट गोंधळच माजतो. त्याचे वर्णन करता येते, ते कधीही ज्याचे वर्णन होत आहे ते नसते. हा मुळात सिद्धांतच आहे. म्हणून ज्याचे वर्णन करता येते ते कदापिही तुम्ही असू शकत नाही. वर्णन करण्या अगोदर जे तुम्ही आहात तसेच वर्णन केल्यानंतरही आहात. मग वर्णन करून फायदा काय? तात्पर्य, वर्णन करण्या अगोदर किंवा न करण्या अगोदर तुम्ही असणेपणाने जसे आहात तसेच आहात. साधक विचारतो, झेन ध्यान पद्धतीत गर्भधारणेपूर्वी तुमचा चेहरा कसा होता यावर ते ध्यान करण्यास सांगतात. महाराज म्हणाले, मग हे असे ध्यान कोण करते? साधक म्हणतो, त्यावर देखील त्यांनी ध्यान करण्यास सांगितले. यावर श्री महाराज काही विशेष बोलले नाहीत.